तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। काल मध्यरात्रीपासून सीएनजीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांना आता वाढत्या सीएनजीच्या दरांची झळ जी आहे ती या ठिकाणी सोसावी लागणार आहे। खरं तर तब्बल 1 वर्षानंतर सीएनजीचे दर हे पुन्हा वाढलेले आहेत। काल मध्यरात्रीपासून प्रति किलो 1.5 रुपया अशा दरानं सीएनजी वाढलेले आहे। आत्तापर्यंत जर तुम्ही सीएनजी भरायला पंपावर गेला असाल तर साधारण तुम्हाला 1 किलो मागे तब्बल 1 वर्षानंतर सीएनजीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। काल मध्यरात्रीपासून सीएनजीचे दर हे प्रति किलो 1.5 रुपयांनी वाढलेत आणि त्यामुळे सर्वसामान्यांना याचा थेट फटका बसण्याची शक्यता आहे। खरं तर डिझेल किंवा पेट्रोलपेक्षा सीएनजी हे स्वस्त असल्या कारणाने अनेक जे रहिवासी तब्बल 1 वर्षानंतर सीएनजीच्या दरांमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे। काल मध्यरात्रीपासून सीएनजीचे दर हे प्रति किलो 1.5 रुपयांनी वाढल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर पेट्रोल किंवा डिझेलपेक्षा सीएनजी स्वस्त असल्या कारणाने अनेक लोक जे आहेत ते सीएनजीचा उपयोग या ठिकाणी करतात। मात्र आता जी काही भाववाढ झालेली आहे त्यामुळे सीएनजीचे दर आणि डिझेलचे दर यामध्ये फारसं काही अंतर राहिलेलं नाही आहे। कालपर्यंत जर तुम्ही सीएनजी भरत असाल तर साधारण तुम्हाला 93 रुपये आणि 65 पैसे प्रति किलो हा दर लागत होता। काल मध्यरात्रीपासून हे दर 1.5 रुपयांनी वाढलेत आणि त्यामुळे आज जर तुम्ही सीएनजी भरायला पंपावर गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला 95 रुपये आणि 15 पैसे प्रति किलो या दरानं तुम्हाला सीएनजी भरावा लागेल। सीएनजीचे दर हे गेल्या वर्षी वाढले होते, त्यानंतर मात्र हे दर फारसे काही वाढले नाही आणि आता पुन्हा एकदा 1.5 रुपया प्रति किलोच्या हिशोबानं सीएनजीचे दर वाढलेत आणि याचा थेट फटका जो आहे किंवा याचा थेट भार जो आहे तो सर्वसामान्यांना बसणार हे मात्र निश्चित आहे। कॅमेरा पर्सन विशालसह मी चंदन पूजाधिकारी TV9 मराठी। मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।